तुकोबा त्यांचे अंतरंग शिष्य असे 14 होते आणि दररोज भजनाला निघायचं. एक एक टाळकऱ्याला बरोबर घ्यावं आणि पांडुरंगाच्या भजनात देवळामध्ये जावं आणि भजन करावं असं नित्याप्रमाणे तुकोबा निघाले. एकेकाला घेता घेता एका वारकऱ्याच्या घराजवळ आले, हाक मारले आणि तुकोबांची हाक कानावर आली आणि भिंतीला टांगलेले टाळ घेतले आणि भजनाला निघाले. तेवढ्यामध्ये त्याची पत्नी माझघराच्या दारात येते आणि म्हणते, आज भजनाला गेलं नाही तर नाही का चालणार? आज आपलं बाळ तापाने फणफणलं. घरात मी एकटी आहे, आज भजनाला जाऊ नका ना. पण भजनानंद काय असतो हे त्याला माहित असल्यामुळे तो तिला सांगतोय, अगं आत्ता मी हा गेलो आणि हा आलो, येतोच. बाईचं काही चाललं नाही नवऱ्या पुढे आणि तुकोबांबरोबर भजनाला गेली आणि भजनानंदी टाळी लागली. अहो 3-4 तास अर्धे रात्र उलटली पण वेळेचं भान राहिले नाही आणि भजन संपलंय आणि घरी आले. पण इकडे त्या मुलांनी राम म्हटला आणि पतीला दिंडी दरवाजात बघतीये आणि कृतक कोपानी शोकानी संतापानी असं ती म्हणते, काय मिळालं तुम्हाला भजन करून? मी सांगत होते ना जाऊ नका म्हणून. आणि हे शब्द तुकोबांच्या कानावर पडले. तुकोबा म्हणतायत की माझ्या पांडुरंगाच्या भजनामध्ये असं झालं म्हणजे माझ्या पांडुरंगाला हे लांछन. म्हणून तिथले सगळे ते त्यांचे वारकरी होते ते त्याच्या घरामध्ये गेले, जिथे त्याचं कलेवर ठेवलेलं होतं त्या माझघरामध्ये ते बसले आणि भजनाला सुरुवात केली. आणि आजचा निरूपणाचा अभंग तेव्हाच त्यांना सुचलेला आहे आणि ते पांडुरंगाला विनवणी करतायत. शक्यते तुम्हाला नारायणा नारायणा शक्यते तुम्हाला नारायणा नारायणा जीवाचे सगळं चैतन्य भरून राहिलं. जणू त्या चैतन्याला जागा उरली नाही म्हणून ते चैतन्य त्या कलेवरामध्ये शिरलं आणि मुलांनी डोळे हलवायला सुरुवात केली. आईकडे बघतोय आणि आईला हाक मारली. तुकोबा हेच आजच्या निरूपणाच्या अभंगात म्हणतात की भगवंता तुला अशक्य असं काहीही नाही. तू निर्जीवाला सुद्धा सचेतन करू शकतोस असा तू आहेस. मग हे तुला जे आज लांछन लागले की तुझ्या भजनाला हा वारकरी आला आणि त्याचा मुलगा गेला. मग तुझे आम्ही पवाडे खूप ऐकलेत रे, पण आता रोकडं तू आम्हाला काही दाखवशील की नाही? एवढा अधिकार हो तुकोबांचा होता. आपण म्हणून पांडुरंग येणार नाहीये म्हणून तू आम्हाला आता हे रोकडं दाखव, म्हणजे आम्ही तर तुझे दास आहोत. समर्थांचे तुमची आम्ही कास धरतो. तुमचे दास म्हणून घेण्यात आम्हाला खूप आनंद आहे. पण तुका म्हणे माझे निवमावे डोळे, माझे आज तुम्ही हे रोकडे सोहाळे दाखवून माझे डोळे आज तृप्त करा
असा सरळ अर्थ या अभंगाचा. मग असं हे अशक्य ते शक्य भगवंतांनी कधी कधी केलंय. तर बघा, ज्या वेळेला श्रीकृष्ण जन्म झाला आणि ते कंसाला कळलंय आणि मग एक एक राक्षस यांनी पाठवायला सुरुवात केली. पहिले ज्योतिषी म्हणून आले, ते महाबळ म्हणून नावाचा राक्षस होता. ते ज्योतिषाचं रूप घेऊन आले. अहो, ड्रेपरी छान जमते पण आतमध्ये असायला पाहिजे ना. चांगलं गर्भवती काठी धोतर नेसलाय, पंचा टाकलाय अंगावरती, पगडी घातलीये, आता आंबे खांद्यामध्ये पंचांग आहे, गरगर वाजणाऱ्या अशा कोल्हापुरी चपला घातलेल्या आहे, दुकोटी गंध लावलेला आहे. आणि असे हे महाबळ शास्त्री नंदाच्या वाड्यामध्ये आलेले आहेत. आणि प्रत्येकालाच आपला मुलगा कसा होणार आहे त्याचं भविष्य ऐकायला आवडत असतं. मग आमची यशोदा मैया त्याला कशी अपवाद असणार. आणि म्हणून या ज्योतिषांना विचारतीये. आणि नंद बाबा सुद्धा तिथे आलेले आहेत. आता बराच वेळ पत्रिका, अहो येत काही नव्हतं पण पत्रिका मांडली, इकडे तिकडे काय ते गणित केली. आणि नंद राजाकडे बघून ते शास्त्री म्हणताय की राजा, तुला हवं ते सांगू का खरं सांगू. नंद म्हणतायत की नाही, खरं सांग. मग हे महाबळ शास्त्री म्हणतायत की हा मुलगा मूळ नक्षत्रावर जन्माला आलाय, हा आपल्या सगळ्या कुलाचा नाश करणार आहे. भविष्य बरोबर सांगितलंय. अहो, यादव कुल नाहीसं करूनच भगवंत गेलेला आहे. तर तुम्ही एक मोठा खड्डा खणा आणि त्याच्यामध्ये या मुलाला पुरून टाका. असं सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात, माना पुरतोस काय. आणि तिथल्या ज्या असलेल्या सगळ्या अचेतन वस्तू होत्या, निर्जीव वस्तू होत्या, म्हणजे आता आपल्या घरात मिक्सर वगैरे आहेत, पण त्यावेळेला पाटे वरवंटे, उखळ मुसळ, मोठ्या मोठी पातेली, अहो दुधाचा धंदा, एवढी मोठी मोठी 9 लक्ष गायी होत्या नंदाकडे. अशी ही सगळी भांडी ही सचेतन झाली. आणि पहिलं जे वरवंटा उठला तो त्याच्या डोक्यात बसलाय आणि एवढं मोठं टेंगूळ आलंय. पाठीमध्ये मुसळ हे मार देऊ लागलंय. म्हणजे इतकी त्याची अवस्था केली आहे ह्या अचेतन वस्तूंनी की नेहमी कीर्तनकार सांगतात की पांढरं धोतर मी नेसून आला होता, तो पितांबर होऊन गेला. कारण भगवंतानी इथे काय घडलं हे कळण्यासाठीच त्याला तिकडे पाठवलं होतं. त्याला मारून टाकणं भगवंताला कठीण नव्हतं. पण असं अशक्य ते शक्य भगवंतांनी इतक्या लहानपणामध्ये सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर थोडे कृष्ण मोठे झाले आणि आई बरोबर, आई कसं करते ना तसं मुलांना करायला आवडतं, तसं यशोदे बरोबर दूध काढायला बसलाय. गाईचं दूध काढणं सोपं असतं, म्हशीचं दूध काढणं कठीण असतं. आणि भरलेली चरबी आत नेऊन ठेवण्यासाठी म्हणून यशोदा गेली आणि तेवढ्यात राधा आली आणि राधेकडे लक्ष गेलंय. आणि भगवंत गाईच्या समोर बसायच्या ऐवजी बैलाच्या समोर बसले. इतक्यात यशोदा माई आली, कृष्णा अरे काय करतोय. आता लक्षात आलंय पण आता आपली चूक सुधारायला पाहिजे ना, म्हणून बैलाचं सुद्धा भगवंतानी दूध काढलेलं आहे. अतर्क्य जे काय आहे ते भगवंतच करू शकतो, म्हणून अशक्यतेतून हा नाही नारायण. जेव्हा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवंत शिक्षणासाठी गेले, गुरुदक्षिणा काय म्हणून विचारलंय, तेव्हा 12 वर्ष आधी गेलेला त्यांचा मुलगा हा भगवंतांनी त्यांना परत आणून दिलाय. असं हे अशक्य ते शक्य करणारे ते फक्त नारायण असतात, ते भगवान नारायण असतात असं आपल्याला तुकोबा सांगतात. मग असं जर आहे तर हे आम्ही पोवाडे ऐकलेले आहेत. मग जसं तुकोबा सुद्धा सांगतात
तसं समर्थ सुद्धा तुळजा भवानीला सांगतात. दुष्ट निर्दळीने किती एक तू ग, दुष्ट निर्दळीने किती एक तू ग, आता चिरोकडे रावी काही, आता चिरोकडे रावी काही, दुष्ट निर्दळीने किती एक तू भवानीच्या पुढे उभे राहिले आणि तू रामवरदायिनी आहेस ना. तुझे कितीतरी पवाडे आम्ही ऐकले, पण माझा शिवबा आता स्वराज्य स्थापन करतोय, तर तेव्हा काहीतरी तुझा चमत्कार दाखवशील की नाही. आणि असा चमत्कार त्या भगवतीने दाखवलाय. जेव्हा अफजल खानाची भेट घेणार होते शिवबा, अफजल खान केवढा, शिवराय केवढे, त्याच्या बगलेच्या बरोबर त्यांची उंची होती. पण बुद्धी आणि शक्तीने आणि युक्तीने अफजल खानाचा कोथळा काढलाय आमच्या शिवरायाने. म्हणजे जी माग नख घातली ती तिथे प्रत्यक्ष भवानी बसलीये, म्हणूनच ते शक्य झाले. तर सामान्य माणसाला हे होणे नाही. म्हणजे एखादा भक्त आपल्या भगवंताला सांगतो आणि तो भगवंत तो रोकडा आपल्याला अनुभव देतो, असा हा भगवंत असतो. म्हणून आम्ही तू समर्थ आहेस आणि तुझी आम्ही कास धरले, म्हणजे तुझा आम्ही बोट धरून या व्यवहारामध्ये वागतोय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण समर्थ ही उपाधी आहे. पदवी आणि उपाधी ह्याच्यामध्ये फरक आहे. पदवी ही नावानंतर लागते. नाव लिहिलेलं असतं आणि मग BA LLB आणि काय 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 लिहिलेलं असतं. पण समर्थ रामदास ही उपाधी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर ही उपाधी आहे. म्हणून उपाधी ही जास्त श्रेष्ठ आहे पदवीपेक्षा. तुम्ही गेलात की पदवी तुमच्या बरोबर जाते, पुढचे लोक तुमची ती सर्टिफिकेट ठेवत नाही. पण उपाधी आहे ती चिरंजीव राहते, कायमस्वरूपी राहते. तशी ही भगवंत हा समर्थ आहे. म्हणून स्वामी समर्थांच्या ह्याच्यात सुद्धा म्हणतात की अशक्य ते शक्य करतील स्वामी. अहो यांना अशक्य असं काही नाही. मग समर्थ असं म्हणतात की जसं भगवंतानी हे अशक्य ते शक्य केलंय, तसं त्याचे सुद्धा भक्त त्यांनी पण अशक्य ते शक्य केलंय का हो? जरा आपण सगळी संत चरित्र न्याहाळली वाचली तर आपल्याला कळतं. नामदेव महाराज सांगतायत भगवंताला, काय सांगू देवा ज्ञानेशाची मातू, वेद महिषा मुखी बोलली. ज्या वेळेला पैठणला शुद्धीपत्र घेण्यासाठी म्हणून ही चारी मंडळी गेली मुलं, आणि ते काही शुद्धीपत्र देईना. आणि इतक्यामध्ये एक ब्राह्मण म्हणतोय की समोरनं येणारा तो रेडा आहे ना, त्याचं नाव सुद्धा ज्ञाना. तू म्हणतोस ना की सगळीकडे भगवंत एकच आहे, सगळ्यामध्ये तोच भरलेला आहे. मग ह्याला फटके मारले तर तुझ्या पाठीवर बळ उठतील का, असा प्रश्न केलाय. आणि ज्ञानोबा म्हणताय का नाही उठणार. आणि खरोखरच त्या रेड्याच्या मालकाने त्याच्या पाठीवरती वेदाने फटके दिले आणि माऊलींच्या पाठीवर बळ उठले की आमची छोटी मुक्ताई कळवळली आहे. माझ्या ज्ञानदादांचा काय अपराध आहे हो म्हणून तुम्ही त्याला असं करता. पण हे सगळे ब्राह्मण काय म्हणाले, अहो कावळा बसाला आणि खांदी मोडाला असं झालं असेल. आता त्याच्या पाठीवर फटके मारले, तुझ्या पाठीवर बळ उठले, मग तू जसा वेद म्हणतोस तसा तो वेद म्हणू शकेल, उच्चा म्हणू शकेल. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हो का नाही. आणि आता खरंच सगळेजण तिथे जमले
हे आव्हान स्वीकारलंय, निवृत्तीनाथांना वंदन केलंय आणि त्या रेड्यापाशी माऊली गेली. या मालकाला सांगितलं की ह्याला मुक्त करा, म्हणजे त्याच्यातला जो कासरा बांधलेला होता तो काढून टाका. आणि माऊलींनी त्याच्या शेपटीच्या इथे हात घातला. शेपटीपासनं मस्तकापर्यंत माऊली हात फिरवतीये. आता या लोकांना घाई झाली होती. ते म्हणतात, अरे काय करतोयस, कधी बोलणार हा वेद? माऊली शांतपणे सांगते, अहो मूल 1.5-2 वर्षाचं होईपर्यंत शब्द नाही बाहेर येत, म्हणजे त्याला सुद्धा संस्कार व्हायला 1.5 वर्ष लागतं. मग हा तर प्राणीच आहे ना, त्याला वाचा यायला वेळ नाही का लागणार? म्हणून ते ब्राह्मण म्हणतात, म्हणजे आम्ही 12 वर्ष आम्ही इथे थांबायचे. आणि माऊलींनी मस्तकावर हात ठेवलाय आणि एक ऋचा म्हटली आणि तीच ऋचा हा मनीष म्हणायला लागला. म्हणजेच हे अतर्क्य आहे ते ज्यांनी भगवंताची कास धरली आहे त्यांना सुद्धा हे अतर्क्य आहे ते करता येतं. जे अशक्य आहे ते पण त्यांना करता येतं, कारण भगवंताचेच ते दास आहेत. मग अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्या भागीरथीसाठी तुकोबांनी सुद्धा दगडाच्या नंदीतून दूध काढलेलं आहे. बरं, नाथांनी आमच्या दगडाच्या नंदीला गवत खायला घातलेलं आहे. नामदेवांनी औंढ्या नागनाथाचं देऊळ फिरवलंय. जे अशक्य आहे ते शक्य करणारे हे ह्या समर्थाचे जे दास आहेत, त्याचे जे भक्त आहेत ते आहेत. ते पण असंच अतर्क्य करू शकतात. म्हणजे औंढ्या नागनाथाला गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही इथे मंदिरात कीर्तन करायचं नाही, म्हणून नामदेव महाराज मंदिराच्या बाहेर कीर्तन करतायत, पण प्रभूच्या समोर करतायत. इथे पण करायचं नाही, म्हणून नामदेव मागे जाऊन कीर्तन करायला उभे राहिले. पण माझा भक्त मला पाठमोर आहे, म्हणून भगवंतानी देऊळ फिरवलंय. म्हणून औंढ्या नागनाथाच्या इथला नंदी हा मागे आहे आणि त्याची मान आश्चर्याने तिरकी झालेली आहे. तेव्हा जाल तेव्हा नक्की बघा. असं हे अशक्य ते शक्य करणारे असे हे असते. मग अशक्य ते शक्य आपण पण करू शकतो का? समर्थ इथे थोडासा प्रयत्नवाद सांगतात. कारण माणसाने सुद्धा अशक्य ते शक्य केलं तर ते करू शकतो. म्हणून असादरी
करावं, पण त्याला भगवंतानी सागर दिला, क्षीरसागर. आढळपद हे ध्रुवानी आपल्याकडे खेचून आणलं. म्हणजे छंदे असाध्य ते साधिती, नराचे नारायणही होती. जर तुम्हाला छंद लागला तर तो सुखकंद आहे ना, तो सामान्य दीन मनुष्य सुद्धा त्याला तो आपलासा करू शकतो, असं कवी सांगतो. मग असं जर आपण केलं तर का बरं आपल्याला आपण अशक्य ते शक्य करू शकणार नाही? आपण नक्कीच करू शकतो. म्हणून आजकाल आपल्याला असं दिसतं बघा, इम्पॉसिबल हा शब्द फार झाला. अगदी बालवाडीतल्या मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत इम्पॉसिबल. पॉसिबल काही वाटतच नाही. आणि समर्थ इथेच प्रयत्नवाद सांगतात की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा अंतही देऊन निघा. एक म्हाताऱ्या आजीबाई होत्या आणि त्यांची गाय वेगळी. आता ती कालवड होती तिला झालेली. आता पहिलं तिला दूध पाजलं आणि तिला उचलून बाजूला नेलं, कारण ते पहिल्यांदा उभं राहत नाही. त्याची नखं हे पायात बिलकुल काढावे लागतात. दररोज तिला इकडनं आणावं, तिकडे गायीजवळ न्यावं, पुन्हा उचलून तिकडे न्यावं, असं त्या आजी दररोज करतायत. अगं होता होता ती गाय झाली, कालवड होती. पण दररोज केल्याने त्या गाय उचलू शकत होत्या, कारण दररोज आहे ना, सातत्य आहे त्याच्यामध्ये. जसं आपण संसाराला लागलो तेव्हा येत होते का सगळ्यांना पोळ्या, त्रिकोणी होत होत्या, भारताचे नकाशे होत होते. पण आज आपण मैत्रिणीबरोबर गप्पा मारताना सुद्धा गोल पोळी होते की नाही? म्हणजे आपण ते दररोज करून करून ते जसं आपल्याला येतं तसंच आहे. आणि जेव्हा एखादा मल्ल की तो शक्तिमान आहे, दररोज आखाड्यात जातोय, पण त्याला ती गाय उचलणे शक्य आहे का? कारण तो दररोज उचलत नाही. म्हणून दररोज सातत्याने जर एखादा आपण छंद जोपासला तर आपण सुद्धा ते करू शकतो. म्हणून निद्रा, आलस्य आणि दुश्चितपण हे मूर्खपणाचे लक्षण असं समजलं सांगतात. पण आज आपण बघितलं तर आपण भारत म्हणजे आपला खरोखरच सर्वांगाने सुंदर असणारा असा देश आहे की आपल्या देशात काही होत नाही खरं असं आहे का? सुवर्णाचा धूर आपल्याकडे निघत होता, मग आज का नाही ती परिस्थिती? समर्थांनी जी मूळ लक्षणे सांगितलीत ना ती आपण अवलंबतोय. आपण कापूस पिकवतोय, तो कापूस परदेशात जातोय आणि तिप्पट भावाने त्यांनी केलेलं वस्त्र आपण विकत घेतोय. का? आपल्याला खादीचं वस्त्र नेसायला जाडं भरणं वाटतं. म्हणजे स्वदेशी माल जर आपण सगळ्यांनी घेतला तर आपला पैसा आपल्याचकडे राहील. हा साधा गोष्ट आपल्या भारतीयांना कळत नाही. आपल्या इथे शिकायचं, परदेशात जाऊन शिकायचं आणि आपली बुद्धिमत्ता त्यांच्या ठिकाणी वापरायची, हा कुठला न्याय आला? मी माझ्या राष्ट्रासाठी माझी विद्या खर्च करीन, हा जर पुढच्या पिढीने हा जर आपला मन ठेवलं तर आपल्याकडेच सगळं होईल ना. पण हे आपल्याला आज करायचं काही नाही. आज पांढरपेशी मनुष्य म्हणजे त्यातल्या त्यात ब्राह्मण, बरं का, मी ब्राह्मणच आहे पण सांगते की पदव्या घेतात, पण कुठल्याही काम करायला त्यांची तयारी असते का? एखाद्याला नोकरी मिळत नव्हती म्हणून त्यांनी सांगितलं की मला नोकरी हवी. अहो त्यांनी 12 नोकऱ्या सांगितल्या, पण ही मला जमणार नाही कारण इम्पॉसिबल हा मंत्र त्यांनी घेतलेला आहे. जरा तुम्हाला सांगितलं की तुम्ही जरा स्वयंपाक तुम्हाला येतोय का, ह्याच्यामध्ये रुची आहे का, वडापावची गाडी टाका, छे हे मला शोभणार नाही, घरातच बसते. आज आमच्या इथल्या बाळूवाड्यानी 4 बंगले आहेत त्याचे, पण त्याला लाज नाही ना, कुठलंही काम करायची लाज वाटतं कामा नाही, ती आपल्याला आज वाटते. म्हणजे आळस आहे, दुश्चितपण आहे आणि त्याच्यामध्ये आपण जातोय म्हणून हे आपल्याला इम्पॉसिबल वाटतं. पण ते पॉसिबल करायचं झालं तर आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे.
हे जे प्रयत्न केले की चौंडे महाराजांनी त्यावेळेला म्हणजे जवळजवळ 1840-45च्या दरम्यान गायींचा वध होतोय ह्याच्यासाठी त्यांनी गोवर्धन संस्था स्थापन केली. प्रत्येकाने त्यांना पाय मागे ओढले. आपली माणसं कशी आहेत, एका उदाहरण देते की स्टेशनवरती एक ते मासळी घेऊन चढणारी बाई होती आणि तिच्या बरोबर खेकडे पण होते बघा एका टोपलीमध्ये. तर ते वर चढत होते. तर शेजारच्या माणसांना असं वाटलं की ते बाहेर आले तर आम्हाला चावतील. ती बाई म्हणते तुम्ही काही काळजी करू नका, एक खेकडा वर चढला की त्याला त्याचा पाय खाली ओढतो. तसं आपलं चाललं. आपल्यातला कोणी पुढे जातोय म्हटलं की आपण त्याला मागे खेचतो, हे बरोबर नाही. हा प्रयत्नवाद नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आपण पॉसिबल का होणार नाही ह्याचा विचार करायला पाहिजे. एक ग्रस्त होते आणि त्यांना लग्नाची मुलगी आणि मुलगा दोन्ही होते. व्हॉट्सअपला आलेलं आहे, पण चांगलं असेल तर दृष्टांत म्हणून मी सांगते, कारण सध्याच्या युगात राहायला पाहिजे ना आपल्याला. सगळे पुराणात ते दाखले देऊन चालत नाही. आणि मग त्या माणसाने काय केलं, जेव्हा जेव्हा स्थळ आलं ना तेव्हा त्यांनी काय सांगावं की माझा मुलगा घर गावी होईल आणि माझ्या जावई हा घर जावई होईल. मग आता प्रत्येकाने विचारलं, मुलगाला पाठवायला कोणी तयार नसतं, मग तुम्ही असं काय तयार झाला? अहो मला जे इम्पॉसिबल आहे ते पॉसिबल करायचंय. म्हणजे कसं, अहो मुली आपल्या आई वडिलांचं करतात की नाही, म्हणून सून तिच्या माहेरीच राहील, तिच्या आई वडिलांचं बघील आणि माझी मुलगी माझ्याकडे राहील, म्हणजे माझा जावई माझं सगळं करेल, म्हणजे त्यांचंही सुखाचं जीवन होईल आणि आमचंही सुखाचं जीवन होईल. म्हणजे आत्ताच्या काळात हे पॉसिबल आहे ना असं करणं. म्हणजे असं जर आपण वागलो तर कुठली गोष्ट, म्हणून त्यातल्या त्यात सुवर्णामध्ये आपल्याला काय काढता येईल हे आपण बघायला पाहिजे. म्हणून अशक्य ते शक्य हे तुम्हीच करू शकता हे जे तुकोबा म्हणतात, त्याचा अनुभव फक्त आपण घेत नाही. त्याचा अनुभव मी गेल्या वर्षी जेव्हा गोंदवल्याला कीर्तनाला गेले होते तेव्हा घेतला होता. कसा घेतला तर त्यावेळेला मी आत्ता जी टीम घेतली प्राणी पक्ष्यांची ती घेतली आणि दिवाळीच्या दरम्यान ती कीर्तनं होती. तुलसी विवाह त्याच्यामध्ये आला आणि माझ्या मनाने मी ठरवलं की आपण नलदमयंतीचं स्वयंवर लावू, म्हणजे राजहंस येईल. आणि संध्याकाळी कीर्तन असल्यामुळे त्या दिवशीचं कीर्तन सकाळी 10:30 वाजता आणि रात्री मग सगळा अभ्यास करायचा. आजचं कीर्तन झालं की ते ठेवायचं, दुसरं उद्याचं काढायचं, असं चाललेलं असतं. आणि काही केल्या पाठांतर होईना. रात्रीचे 11 वाजले. मी ह्यांना पण म्हणलं आज पाठांतर काही होत नाही, काय करावं. पण अशक्य ते शक्य ते महाराजांनी केलं. काय केलं, कोणीतरी सांगावं असं वाटलं, तसं मला कानात ऐकायला आलं की महाराजांना गाय आवडते ना, तू गायीचं चरित्र लाव. हंस गेला उडून आणि पाठांतराला लागले. फक्त आता ह्यांना मी म्हटलं की दररोज आपण ब्रह्मानंद मध्ये जो जप करतो तो मी आज काही करायला येणार नाही, मला पाठांतर आहे. आणि 10:30ला कीर्तन म्हणलं आज तुम्हीच शक्य केलं तरच माझं कीर्तन होणार आहे, तर नाही. आणि सगळे कीर्तन झालं आणि श्रोते म्हणाले काय आज कीर्तन झालं. म्हणलं अशक्य ते शक्य. म्हणजे ह्यांनी पण मला विचारलं तुझी सगळी पदं पाठ झाली. म्हटलं मी कोण पाठ करणार, ते बोलविते धनी आहे. म्हणजे हा अगदी रोकडा मी अनुभव घेतलाय. वर्ष पण व्हायचंय अजून. पण असं जर आपण त्यांच्यावर जर भार टाकला तर हे होऊ शकतं. म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे, तर ते आपल्याला सहाय्य करतात. म्हणून पाठांतर झालं की आता माझा भूमिका संपली, आता तुमच्यावर जबाबदारी आहे असं सांगून दररोज येतील ते. म्हणून रोकडाचा अनुभव हवा असेल तर आपल्याला त्याच्यावरती हा भार टाकला पाहिजे. असं हे अशक्य ते शक्य हेच करू शकतात
म्हणून त्यांच्या पदामध्ये सुद्धा आपण म्हणतो, या ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला, या ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला, नाही पाहिला, नाही देखिला, नाही पाहिला, नाही देखिला, ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला, या ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला. आज आपण गोंधळ्यात गेलो तर 11-11:30 झाले की मुंग्यांसाठी माणसं येतात, तर कुठून येतात? हजारोंनी येतात. तर ती कुठून येतात आणि त्यांचं जेवण एवढं कुठून करतात? त्या माणसांना कुठून बळ येतं? म्हणजे या वर्षी आम्ही पाडव्याला तिथे होतो दिवाळीच्या, आणि त्या लोकांनी पाडव्याला एवढी गर्दी नसते, पण त्या वर्षी गोंदवल्याला एवढी, कोरोना नंतर दिवाळी पहिलीच होती की लोकांना थांबवायची पाळी आली. आचारी एवढे नव्हते ना, पौर्णिमेला वगैरे कसं नियोजन असतं की बाबा एवढी लोक येणार, पण एवढ्या सगळ्यांना 10,000 पान झालं, एवढ्या सगळ्यांना द्रोण श्रीखंड होत. कुठून येत? म्हणून अशक्य ते शक्य हे तेच करूचा. अशाच अशक्य ते अशक्य गोष्टी जर आपण सुद्धा करायचं म्हटलं तर त्याला प्रयत्नही आवश्यक आहे, आणि त्याप्रमाणे जर आपण प्रयत्न केले तर ते आपल्या मागे उभे राहतात, आणि जे कर्तुम अकर्तुम हा सगळं तो करणार आहे असं तुकोबा ह्या अभंगात आपल्याला हेच सांगताय की त्याचे ते पवाडे गाताय. की कितीतरी उदाहरणं अशी आहेत की मी हे सगळं केलंय आणि तुमचे आम्ही दास आहोत, त्याच्यात आम्हाला अभिमान आहे, म्हणून मूळ बद्यामध्ये याला तुकोबा सांगतात.
भगवद्गीत आम्हाला असते तेव्हा बरं वाटतं. करुया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा, 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 करुया घोष नामाचा सद्गुरु समर्थ अशक्य असणारी गोष्ट आज आपल्याला बघायची ती म्हणजे समर्थ रामदासांच्या जीवनातला प्रसंग आहे. मौनी बाबा म्हणून एक पाटगावच्या इथे राहत असत. मोठे संन्यासी होते, अनेक शिष्य परिवार होता आणि हे सगळेजण यात्रेला पंढरपूरला आलेले होते. पण या मौनी बाबांच्या शिष्यांच्या कानावरती समर्थ कीर्ती ऐकून याते, समर्थ कीर्ती ऐकून याते, दर्शनासी आले, समर्थ कीर्ती ऐकून याते, दर्शनासी आले, कृष्णभूमीचे कृष्णाची शिष्य समर्थांचा अवतार हा धर्म रक्षणासाठी झालाय अशी कीर्ती त्यांच्या काळावर आली. काही जण असं असतात की आमचे सद्गुरू जरी चांगले असले तरी दुसऱ्यांच्या पण पाया पडायला जावं अशी काही जणांची इच्छा असते. आणि मौनी बाबा काही यांना समर्थांकडे पाठवेल म्हणून हे आपापसातच 4-5 जण ठरवतात की आपण आता पंढरपूरला आलोय तर आपण समर्थांचं दर्शन घ्यायला जायचं. आणि म्हणून कृष्णातीरी माहुली क्षेत्र म्हणून आहे तिथे समर्थांचं वास्तव्य होतं. आणि सकाळची वेळ आहे, हे स्नान संध्यानी मौनी बुवांचे शिष्य करतायत आणि तिथेच त्या कृष्णा नदीमध्ये स्नान करणारा असा एक तेजपुंज योगी त्यांना दिसला. दाढी वाढलेली आहे, भरदार छाती आहे, पिळदार दंड आहे, असं त्यांचं तेजपुंज रूप दिसतंय. आणि कोण हे महात्मे आहे असं विचार करतात. पण मनामध्ये संकल्प विकल्प आले ना की सगळं चुकतं बरं का गणित.
आणि ह्या शिष्यांचं तेच समर्थांनी ओळखलं हे कशासाठी आले. आता आपलं काहीतरी यांना दाखवायला पाहिजे म्हणून समर्थांनी स्नान करता करता कल्याणाला हाक मारली. शुद्धित काया ही झाली गुंडराया, शुद्धित काया ही देही गाडी काया, प्राण व्याकुळ हात देण्याची माझा, प्राण व्याकुळ हात देण्याची माझा, राम आणखी जोडी बहाग आणि ती दागुनी धडकली कल्याणा, ए कल्याणा म्हणून नदीच्या पात्रातूनच समर्थ हाक मारतायत आणि म्हणतायत की मला खूप भूक लागलीये, मला आत्ताच्या आत्ता काहीतरी खायला आणि माझं अगदी भुकेने जीव व्याकुळ झालाय, कासावीस झालाय. आता स्नान संध्या सुद्धा मला सुचत नाहीये असं समर्थ कल्याणाला सांगतो. आता हे मौनी बाबांचे शिष्य बघते, हा कसला योगी म्हणायचा. स्नान संध्या करता करता कोणी खात आणि कल्याण स्वामी तिथे आले आणि समर्थ सांगतात की तू दाम पुढे जाऊ नको, थोडी काय आहे का बघ आधी लवकर. आता कल्याणाला पण कळेल ना की समर्थ असं काय सांगतायत. आज आश्चर्यचकित झाले, आश्चर्यचकित झाले आज्ञाई कुणी मनी कल्याण, गुह्यार्थ आकळेना. आपल्याला काही हात ना अर्थ कळत नाहीये म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे. वचन प्रतिपादने घरी राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम राम. वास्तविक पाहता समर्थांचं असं वर्णन केलंय की महारुद्र रूपेची लौकिक प्रसिद्धी, क्षुधा तृष्णा त्यांना नाही, महासमाधीमध्ये ते रंगून जातात. महापर्वती काष्ठरूपी उरावे अशा ह्या समर्थांना आमचा नमस्कार असो, अशी यांची वृत्ती. आणि आज स्वामींना काय झालंय पण आपल्याला त्यातलं काही कळत नाही म्हणून आज्ञा पाळणं हे बरोबर आहे म्हणून जोडीमध्ये बघितलंय आणि शिळ्या भाकरीचे तुकडे सापडले. समर्थांना ते नेऊन दिले. आता समर्थ एखादं आपण 8 दिवसाची उपासना आणि कसं बता बता खाऊ तसं तोबरे भरताय. हे शिष्य बघताय कोण इथे आणि मग कानावर कुंकून आली. शिवाजी राजाचे गुरु असले आमचे मौनी बाबा नाही, आम्ही कशाने आमच्या दर्शनाला आलो. संकल्प विकल्प ह्याच्यामध्ये आपण सगळे जातो ते ह्याच्यात जातो, थोडा आपण विचार करत नाही आणि एकदा विकल्प आला किंवा आपण पुढे जाऊ शकत नाही. तशी यांची अवस्था झाली. आता समर्थ ते शिळ्या भाकरीचे तोबरे भरतायत पण एवढ्यामध्ये कल्याणाला ते पुन्हा सांगतायत की अरे माझ्या घशाला तोडता बसतोय, मला तू दूध आणून दे. दूध आणून दे पण इथे ती धेनू माता निजलीये, तिचं दूध काढून आण, ती देईल तुला. आता ही धेनू माता कशी निजली ती तिथे त्याच गावचे कुलकर्णी म्हणून होते आणि ती त्यांची ओढाळ अशी असलेली गाय. त्या कुलकर्ण्यांना 4-5 दिवस बाहेर गावी जायचं होतं म्हणून त्यांनी पत्नीला सांगितलं की तू काही गाईला सोडू नकोस, तिला तिथे गोठ्यामध्येच काय तुला वैरण चारा घालायचं ते घाल, ओढाळे तुला ती आवरता येणार नाही. आणि 4-5 दिवसापेक्षा त्यांना जास्त दिवस लागले म्हणून ह्या बाईच्या मनात काय आले किती दिवस तिला एकाच ठिकाणी बांधायचे म्हणून थोडं आपण तिला लांब दोरी ठेवू म्हणजे
ती आपल्यावर काही अंगावर येणार नाही आणि तिला मोकळी करून निदान कृष्णामाईचं पाणी तरी पाजून येऊया. आणि असं म्हणून त्या बाईनी ती गाय सोडली होती. पण जेव्हा ती मोकळी सुटली त्यावेळी ती इतकी उधळली आणि मग ती उधळली म्हणून हिला आवरे ना म्हणून ती तिला दगड मारतीये. त्यातून अजूनच ती चवताळली आणि एका थोड्याशा असं टेकाडावर गेली आणि तिथून तिचा तोल गेला आणि ती खाली पडली आणि जागच्या जागी तिचा प्राण गेला. म्हणून तिथे निजलेली जी धेनू माता आहे तिचं दूध काढून आण असं कल्याणाला सांगतायत समर्थ. पण समर्थांपुढे आपण काही बोलायचं नाही. हा त्या कल्याण स्वामींचा होता. पण त्या गायीच्या तिथे तिची ती मालकी रडत बसली होती. गरीबाची गेली गाय करू तरी काय, गरीबाची गेली गाय करू तरी काय. ती म्हणते अहो ही फक्त गायच नव्हती तर माझ्या मुलाची आई होती. अहो माझ्या मुलाचं माझा संसार ह्या गायीवर चालत होता आणि मुख्य प्रश्न ह्यांना उत्तर काय देऊ हा तिच्यामुळे होता. आणि रडत बसली आणि ती गाय मेले म्हणून गावातली लोक शेजारी पाजारी तिथे आले, गराडा घातलाय आणि कल्याण स्वामी तिथे मुंड्या घेऊन गेलेले आहेत. आणि कशाला आले तर दूध काढायला. तो पण तिथे वेळ लागले तर काय या गुरु शिष्यांना. पण समर्थांनी सांगितलंय म्हणजे आपल्याला ते काम करायचंय. म्हणून काही जण उत्सुकतेने बघतायत बघू तरी काय होत आहे. आता काही जण वेड्या ठरवतायत तिच्यात काही अर्थ नाही म्हणून काही जण निघून गेले आणि कल्याण स्वामी तिथे आले. उद्या खाली ठेवलाय आणि गो मातेला वंदन केलंय. गो माते तू मृत आहेस हे मला माहिती आहे पण माझ्या गुरु माऊलीला तुझंच दूध हवंय. तू मेलेली असून तुझं मला दोहन करायचं आहे म्हणून मला अत्यंत त्याचा त्रास होतोय बरं. पण माझ्या गुरु माऊलीसाठी म्हणून तू मला दूध देशील का अशी विनंती करताय. सगळेजण म्हणतायत अरे मेलेली गाय कधी देईल का दूध. पण त्या गाईला वंदन करून कासेला हात लावला. अहो कल्याण स्वामी त्याच योग्यतेचे होते पण तरी सुद्धा आज्ञा कुणाची होती. समर्थांची होती, गुरूंची होती. आणि सगळा देह अचेतन होता गाईचा पण कल्याण स्वामींचा स्पर्श झालाय आणि कास तटतटली आणि दूध त्यांनी दोहन केलंय गाईचं आणि तांब्यावर दूध काढलंय. तिला वंदन केलंय आणि ते दूध घेऊन समर्थांपाशी. आता हे सगळं ते मौनीमुवांचे शिष्य बघत होते. सगळ्यांच्या आश्चर्याने तोंडात बोट गेली आणि आता ही बाई म्हणते की मेलेल्या गाईचं दूध काढणारा म्हणजे हा हिला जिवंत करू शकतो. म्हणून ही त्याच्या बरोबर कल्याण स्वामी बरोबर तिथे गेले. तिच्या बरोबर हे सगळे जण आले. आता समर्थांनी ते दूध प्यायला त्या भाकरी घातली त्याच्यात आणि ते भक्षण केले. आणि ती बाई त्यांच्याशी शरण आली आणि म्हणते की मी माझ्या पतीचं ऐकलं नाही पण ही माझी गाय मेली आहे आणि आमचं सगळं घर हिच्यावर अवलंबून आहे तर आपण तिला जिवंत करू शकता म्हणजे माझी विनंती तुम्ही मान्य करा. आता असं समर्थांना सांगितल्यानंतर करतूम अकर्तुम. अहो लोकांना काय असतं चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करत नाही. संतांना चमत्कार करायला आवडत नाही ते त्यांच्याकडनं होतात ते करत नाही पण लोकांचा विश्वास बसण्यासाठी ते होतं. आणि समर्थांनी पुन्हा सांगितलंय की कल्याणा जा त्या गाईला इथे घेऊन ये. आणि पुन्हा काही हे कसं होईल असं काही कल्याण स्वामी म्हणाले नाही. त्या गाईपाशी गेले आणि तिला सांगतायत की तू रुष्ट झालीस का दमून झोपलीस. बघा मृत प्राण्याशी सुद्धा कसं बोलावं या चरित्रातनं आपण शिकायचं असतं. आज आपण एखादं कुत्रा आलं तर दगड मारतो सहज आपल्या मनाला वाटत नाही काही की त्याला लागेल
पण आमचे कल्याण स्वामी तिला सांगतायत की दयाळे, माझ्या गुरूंसाठी त्यांची आज्ञा आहे, तू येतीस का तिकडे? आणि ऐकून जसं काही कळावं तशी ती गाय ताड करून उभी राहिली आहे आणि कल्याण स्वामींच्या बरोबर मागे त्यांच्या समर्थांच्या इथपर्यंत आली. आता सगळ्यांनी गराळा तिथे घातलेलाच होता. समर्थांनी तिथे सुद्धा त्या गायीचं दूध काढायला सांगितलंय आणि प्रत्येकाला तीर्थ म्हणून तो दुधामृत दिला, सगळ्यांना दिलाय. त्या बाईला अत्यंत आनंद झालाय. आणि जी मौनी बुवांच्या शिष्यांच्या मनामध्ये जी रुखरुख होती की हे असं कसं, आणि पुढे ते सुद्धा समर्थांना शरण आलेत. मग त्यांनी त्यांना 4 दिवस गडावर नेलंय, आपल्या सहवासामध्ये ठेवलंय आणि त्यांच्या मनातला विकल्प हा बाजूला केला. म्हणून अशक्य ते शक्य करणारे असे हे संत असतात. आणि त्यांच्या जवळ जर आपण गेलो ना, त्यांचं आपण ऋणी राहिलो, त्यांचं आपण सेवन केलं तर आपल्यामध्ये सुद्धा जसं अग्नीमुळे तव्यामध्ये शक्ती येते की ती गरम करायची, पोळी भाजायची, तसंच या भगवंताच्यामुळे संतांमध्ये ही शक्ती आलेली असते. आणि त्यातला कणभर जरी आपल्याला मिळाला तरी आपलं जन्माचं सार्थक होणार आहे. म्हणून या अशक्य ते शक्य करणाऱ्या सद्गुरूंना, प्रभूला, भगवंताला आपण शरण जायचंय. आणि त्याची रोखडी प्रचिती जर पाहायची असेल तर त्याला आपण अनन्य शरण गेल्याशिवाय ते आपल्याला दिसत नाही. म्हणून समर्थांनी मृत गाईचं दूध काढलं. अहो, साध्या गाईचं दूध काढता येत नाही. म्हणजे चला गाऊ गावात काय ती एक मालिका होती ना, ते काय काय कामं करायला सांगत होती त्या लोक बायकांना, मुलींना. म्हणजे ही कामं जी आपली नेहमीच रुटीन होतं ते आता दुरापास्त झालं. म्हणून आपलं काम आपल्याला आलं पाहिजे. ते दररोज करा असं नाही, पण ते आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे माझ्या बहिणीचं एक उदाहरण सांगते. कराडमध्ये ती राहायची, म्हणजे गुरसुंदा कराड, आणि मोठं घर आणि लादी नव्हती, सारवायला लागायचं. मी बायका ठेवलेल्या होत्या, पण त्या बायकांना काय वाटायचं, यांना येत नाही म्हणजे आपल्याशिवाय अडेल. एक दिवस तिने सगळं घर सारवलं. त्यांना कळलं की आपण नाही आलं तर ही सारवते, म्हणजे आपला पगार जाईल, म्हणून त्या यायला लागल्या. म्हणजे ती गोष्ट आपण दररोज नाही केली तरी पण प्रयत्नाने आपण शिकली पाहिजे. आणि ती केली की त्या बायका बरोबर वरमल्या आणि त्या तिच्याकडे नोकरीला यायला लागल्या. म्हणून अशक्य ते शक्य असा जर आपण छंद धरला, असा आपण प्रयत्नवाद धरला तर कुठली गोष्ट आपल्याला सुद्धा ती शक्ती आहे. कारण नराचा नारायण होऊ शकतो. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा हेच सांगतात, अशक्य ते अशक्य ते
धर्माच्या करिता